या वरण्याला कसलंच रसायन मारलं नाही. याला फक्त ब्रह्मचैतन्य, जैविक बुरशीनाशक, जैविक कीटकनाशक आणि आपलं स्टिकर या 5 प्रॉडक्टवरच एकही शेंगकिडकी नाही, थ्रिप्सचा त्रास नाही, एकही पान पिवळं नाही, फुलांची संख्या पुष्कळ आहे, शेंगा पण छान आहेत. हा प्लॉट बाबळगावचा आहे, अशोक बळीराम करपे यांचा. तर याला शेवटपर्यंतही रासायनिक औषधं घेण्याची आवश्यकता येणार नाही. आता पुढे पाहणार आहोत आपण. यांनी कापसाला पण घेतलं आहे आणि कापसावर लेडी बर्ड बिटल खूप आहेत. लेडी बर्ड बिटल ची उपस्थिती असणे हे दाखवून देतं की ही औषधं पूर्णतः जैविक आहेत. लेडी बर्ड बिटल म्हणजे तो लाल किडा ज्यावर अगदी बुडापासून शेंग आहे, ज्यावर ठिपके ठिपके असतात, त्याला लेडी बर्ड बिटल म्हणतो. बघा आपल्या शेतात त्या आहेत का ते पहा. जर त्या नसतील तर आपण काहीतरी चूक करत आहोत असंच म्हणावं लागेल. हा कापूस आहे. याही कापसाला बाकी काहीच वापरलेलं नाही, रसायन नाही, खत नाही. विशेष म्हणजे हा फुटवा झाडाचा, चाफी, पान पहा, निरोगी पान आहेत, थ्रिप्स नाही, मावा नाही. तर ही दोन्ही रिझल्ट्स ब्रह्मचैतन्य 1, 2 आणि आपलं बुरशीनाशक व कीटकनाशक दोन्ही एकत्र असलेला तो प्रॉडक्ट आणि स्टिकर. आता इथेच शेजारी दुसऱ्या शेतकऱ्याचा आहे ज्यांनी रसायन वापरलेलं आहे. त्यांच्याकडे पाहू. इथं मावा कुठेच दिसत नाही. ही लेडी बर्ड बिटल, हा लाल किडा जो आहे तो लेडी बर्ड बिटल. अशी किडे आपल्या शेतात आहेत का पहा. इथं बऱ्यापैकी त्यांची संख्या आहे. तर हे एक चिन्ह आहे ज्याच्यावरून नक्की लक्षात येतं की इथं रसायनांचा वापर झालेला नाही. वरणा जेव्हा आपण तो खातो त्यावरही रसायन मारलेलं नसावं, तर भाज्यांवर ते सर्रास मारतात. जैविकमध्ये प्रभावी कीड नियंत्रक नसल्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्यांना ते करावं लागतं आणि तिचे परिणाम, दुष्परिणाम आपण भोगत आहोत. रसायनमुक्त अन्न तयार करणे यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, या शेतकऱ्यांना सपोर्ट करावा लागेल. यांचं महागात घेऊ नका, पण आग्रहाने घ्या, बाजारभावात घ्या, पण जैविक यानेच जैविक उत्पादकांची इच्छा वाढेल. आता तो प्लॉट कुठे आहे जगूचा? शेजारीच असलेल्या रसायनावरच्या कापसाकडे जात आहोत. हा कापूस पहा, कुठेच कसलाच त्रास नाही. हे शेतकरी अत्यंत आनंदी आहेत. आता शेजारीच एक कापूस आहे,
त्यांना रसायनावर पुष्कळ विश्वास असल्याने ते रसायनांचेच आता तुम्हाला लक्षात येईल हे झाडं नीट पहा. आता आपण हा बांध आहे, बांध ओलांडून इकडे जात आहोत. ही रसायनावरची ओळ आणि हा आपला कापूस ज्यातून आता आपण आलोत. तर पानं, ही पानं पहा, मगाची पाहिलेली पहा. मग तुम्ही नक्की ठरवू शकता की खरंच आपण कोणत्या औषधांचा वापर करावा. इथे लेडी बर्ड बिटल दिसणारच नाही. पानं पहा, तर पुन्हा एकदा आपण आपल्या प्लॉटकडे जाऊ. त्यातली पानांमध्ये फरक पहा. इकडे आता बांध ओलांडून अलीकडे आलो आपण. इतकी पानं पहा, कुठलंच पान वाकडं नाही. हा व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला नक्की विश्वास येऊ शकतो की आपण नियमितपणे काय वापरावं. या प्लॉटचे पुढील डिटेल्स मी तुम्हाला पाठवेनच. नमस्कार, धन्यवाद. योग्य तो निर्णय नक्की घ्यावा.